हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान अशा व्हिडिओमध्ये, अन्वीज टिफिन ब्लॉगमध्ये. तर चला आज करूयात आपण ओट्सचे आप्पे. त्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतला आहे. त्यासाठी मी ते 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि इथे बारीक चिरून कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची अशा प्रकारचे साहित्य, तुम्ही व्हेजिटेबल्सही तुम्हाला आवडतील ते गाजर, फरसबी वगैरे बीन्स तुम्ही घेऊ शकतात आणि कोबी वगैरे जे काही फ्लावर तुम्हाला व्हेजिटेबल्स हवे असतात ते तुम्ही घेऊ शकता. थोडेसे बॉईल करून याच्यामध्ये टाकले तरीही चालतील. आता मी इथं दही टाकलं आहे रव्यामध्ये आणि हे रोल्डेड ओट्स आहेत. तर हे मी अशा तव्यामध्ये गरम करत आहे, म्हणजे भाजून घेत आहे. तेल तूप काही न टाकता फक्त तव्यावरती नुसते ते भाजून घ्यायचे आहेत. आता इथं आहे हा खायचा सोडा आणि मीठ, अशा प्रकारे मी एकत्र करून रव्यामध्ये टाकलेलं आहे. वरतून थोडंसं पाणी करते म्हणजे छान ते फर्मेट होतंय पहा. फेसाळतं आणि मग छान त्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित. तोपर्यंत आपले ओट्स छान भाजलेले आहेत. आता हे ओट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी छान अशी पावडर करून घ्यायची आहे आणि मग ती रव्यामध्ये मिक्स करायची आहे. मग पाणी टाकून पातळसर, म्हणजे खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही, व्यवस्थित असं बॅटर बनवायचं आहे. आणि मग तुम्हाला हवं तसं पाणी, मीठ, व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये टाकायचे आणि तुम्हाला जर कच्चे नसतील टाकायचे, थोडेसे बॉईल करून तुम्ही टाकले व्हेजिटेबल्स तरीही चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा याला तुम्हाला जिरी मोहरीची फोडणी द्यायची असते ना आप्याच्या बॅटरमध्ये तरीही चालतं, छान लागतं. आणि मग अशा प्रकारे मी तर कच्चेच व्हेजिटेबल ॲड करते का तर मला आवडतात. आणि जर तुमच्याकडे थोडीशी उडीद डाळ असेल शिल्लक, जर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी भिजवून टाकली बारीक करून, तरीही खूप छान आप्यांना चव येते. आणि पण हे इन्स्टंट आप्पे आहेत, म्हणजे आपल्या डोक्यात आलं आणि लगेच आपण आप्पे केले त्या प्रकारचे हे आप्पे आहेत. तर याच्यामध्ये मग किंचित सोडा किंवा इनोचा वापर हा होणारच, का तर मग तसे आप्पे केले तर मग ते कच्चे लागतात. आणि हो, जसं की तुम्हाला माहिती आहे मी फार सोडा आणि इनो वापरत नाही, का तर पोटदुखीचा त्रास होतो, म्हणून नावापुरता मी थोडासा सोडा आणि इनो याच्यामध्ये टाकलेला आहे आणि फक्त ते बॅटर शिजण्यासाठी. आणि मग काही नाही, आप्पे बॅटरला थोडंसं ब्रशने ऑइलिंग करून घेतलं. तुमच्याकडे ब्रश नसेल, नुसतं थेंब थेंब तेल टाकलं आणि मग चमच्यानी हे आप्पे असे सोडायचे. परंतु हो, याच्यावरती झाकण ठेवायचं. आता माझं आप्पे पात्राचं झाकण काही सापडत नाही, म्हणून मी याच्यावरती बसेल अशी ही प्लेट ठेवलेली आहे. आणि एका साईडला मी ना खोबऱ्याची चटणी करून घेतली. ती खोबरं, कच्चे डाळं असतात, भाजकी डाळे असतात, ते डाळं, त्याच्यानंतर साखर, मीठ टाकून, कोथिंबीर टाकून व्यवस्थित त्याला बारीक करून मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली ती आणि अशा प्रकारे हिरवी चटणी मग करून घेतली ती आणि हिरवी मिरची टाकली होती, सांगायचं विसरलं. आणि मग आप्पे झाले की आप्पे बारीक गॅसवर होऊ द्यायचे, 1-5 मिनिटांनी बघायचे आणि मग ते आलटी-पलटी करायचे, वरून ऑइलिंग लावायचं. छान असं तयार आहे आप्पे आणि चटणी. सोबत मी फ्रुट्समध्ये खरबूजही घेतलं होतं. आम्ही रोज ब्रेकफास्टमध्ये एखादं फ्रूट तरी खातोच. आणि अशा प्रकारे होते आप्पे आणि ओट्सचे आप्पे आणि चटणीचा नाश्ता. कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद.